अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अनुषंगाने मागील 2 वर्षापासून काही ठराविक राजकीय मंडळींनी एक राजकारणाचा अड्डा म्हणून त्याच्यावरती भाष्य करताना आपण सर्व अकोले तालुक्यातील जनता या ठिकाणी पाहत आहोत। खरं तर या संस्थेच्या उभारणीमध्ये योगदानामध्ये आदरणीय तत्कालीन नेते कैलासवासी दादासाहेब रुपदे असतील, यशवंतराव भांगरे साहेब असतील, राजेंद्र शाह असतील, भाऊसाहेब नवले असतील, अलीकडच्या काळामध्ये आदरणीय मधुकरराव पित्र साहेब असतील, या सर्वांच्या योगदानातून आणि श्रमजीवी कष्टकरी लोकांच्या आर्थिक मदतीने 1-1 रुपयाच्या मदतीने 1972 सालच्या दुष्काळामध्ये ही संस्था अतिशय थाटामाटात उभी राहिली। सुरुवातीच्या काळामध्ये संस्था एकदम अतिशय चांगल्या वातावरणात चालू होती आणि आजही संस्था चांगल्याच वातावरणात चालू आहे, परंतु काही ठराविक राजकीय मंडळींना त्या संस्थेमध्ये पदाधिकारी व्हायच्या उद्देशाने जणू काही संस्थेवरती राजकीय अड्डा करायचं काय अशा स्वरूपाच्या या ठिकाणी सर्वजण पत्रकार परिषदेतून मांडले झाले। खरं तर पत्रकार परिषदेला उपस्थित राहणारे काही ठराविक मंडळी, मला नाव घेऊन स्पष्ट कोणावर बोलायचे नाही, परंतु जे पत्रकार परिषदेला या ठिकाणी संबोधित करतात त्या संबोधित करणाऱ्या लोकांची मुलं कोणी लातूरला शिकते, कोणी संगमनेरला शिकते, कोणी पुण्यामध्ये शिकते, त्यातील बऱ्याच जणांची मुलं या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षणच घेत नाहीये आणि त्यांनी शिक्षण संस्थेत बोलावं म्हणजे ही केवळ हास्यास्पद गोष्ट आहे। केवळ एक निवडणुकीच्या आडून राजकीय या ठिकाणी ते चर्चा करताना मला या ठिकाणी खरं दिसत आहेत। पाहिलं तर डॉक्टर साहेबांचं त्या दिवशी तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेब त्या ठिकाणी पत्रकार परिषदेला संबोधित करत होते। आदरणीय डॉक्टर साहेब या तालुक्याचे आमदार आहेत, त्याबद्दल मला त्यांचा अभिमान आहे, ते माझे चांगले एक मित्र आहेत। परंतु एकेकाळी आपण ज्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या विरोधात आपण बोलत होतात। खरं तर ज्यावेळेस आमदार साहेबांना मला एक हा सवाल विचारायचा आहे की ज्यावेळेस संस्था ही सर्वपक्षीय होती, सर्वपक्षीय संस्था म्हणजे आता जे आमदार साहेब आणि त्या काळाचे आमदार साहेबांबरोबर जे विरोधात मंडळी त्यावेळेस अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या बाहेर गेटवरती मंडप टाकून बसली होती, ते सर्व मंडळींना मला विचारायचं आहे की सर्वपक्षीय ही संस्था होती, आमदार साहेब व्यक्तिदोषाने पछाडलेले असावेत किंवा आमदार साहेबांचे कार्यकर्ते किंवा ते आंदोलक व्यक्तिदोषाने पछाडलेले असावेत म्हणून पिसड नावाची कावीळ झालेल्या लोकांनी या संस्थेवरती डावाडोळा उडवण्याचं काम केलं आणि त्या संस्थेला एक वेगळं वळण देण्याचं काम केलं। खरं तर शिक्षण संस्था होती, आमदार साहेब आणि त्यांचे काही कार्यकर्ते यांनी बहुजन समाजातील नेतृत्वांचा राजीनामा या ठिकाणी मागितला। खरं तर आमदार साहेबांना मी स्पष्ट शब्दात सांगतो, आमदार साहेब कदाचित मराठा समाज व्यक्तिदोषाने असा पछाडलेले असावे, त्यांना फक्त मी या तालुक्याचा प्रतिनिधी असलं पाहिजे आणि माझ्या अंतर्गत सगळे या काय असलं पाहिजे म्हणून आदरणीय गायकर साहेब असतील किंवा गायकर साहेबांच्या बरोबर काम करणारे ज्या संस्थेचे पदाधिकारी असतील त्यांचे राजीनामे घेतले आणि ती संस्था एका विशिष्ट कुटुंबाच्या ताब्यामध्ये देण्याचं काम खरं तर आमदार डॉक्टर किरण लांबे साहेबांनीच केलं असा माझा स्पष्ट आरोप त्यांच्यावरती आहे। संस्थेच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेत असताना काही त्याचे माजी सदस्य होते, आदरणीय वसंतराव मनकर साहेब असतील। खरं तर मनकर साहेबांच्या बद्दल मला की येते, खरं तर आपली एक छोटीशी संस्था आहे, आपल्या संस्थेमध्ये दर वर्षाला त्या ठिकाणी हाणामारी होत असते, आपल्याला ती संस्था नीट चालवता येत नाही। आपण यापूर्वी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य होता, माझ्या माहितीप्रमाणे आपण उपाध्यक्ष पदावरती आदरणीय पिचड साहेबांनी आपल्याला काम करण्याची संधी दिली होती, तिथे आपल्याला काही काम करता आलं नाही। आपण सत्तेत असताना त्या संस्थेविषयी चालणारे वाईट काही असतील, काही काळे बाजार असतील, आपल्याला ते थांबवता आले नाही। आपण सत्तेत होतो, आपला सत्ता त्यावेळेस गोड लागली आणि आता तुम्ही त्या सत्तेच्या बाबत बोलतात म्हणजे किती हास्यास्पद आणि लाजरवाणी गोष्ट आहे। कदाचित खांडे साहेब देखील काल परवा पत्रकार परिषद होते, आपण देखील त्या संस्थेवरती होतात ना, सदस्य होतात, त्यावेळेस तुम्ही त्या संस्थेला विरोध का केला नाही, तिथे चालणाऱ्या काळा बाजाराला का विरोध केला नाही? संस्था एकदम अतिशय चांगल्या झाली। एक माजी विद्यार्थी म्हणून मला एकच सांगायचंय की संस्था अतिशय चांगल्या याच्यात चालू आहे। संस्थेमध्ये सर्व प्रकारच्या फॅसिलिटी आहेत, गोरगरीब मुलं माझ्यासारखी गोरगरीब मुलं असतील ते सर्वजण त्याच्या अतिशय गुणागोविंदाने त्याच्यामध्ये शिक्षण घेत आहेत। राजकीय अड्डा म्हणून त्या संस्थेकडनं पाहता संस्थेच्या गुणवत्तेवर आपण बोलावं, संस्थेच्या ज्या शाखा असतील, शेंड्या असेल, कोतुळा असेल, संतूरपूर असेल, त्या शाखांच्या संदर्भामध्ये त्याच्या गुणवत्ता आहे, त्या गुणवत्ता वाढीवर आपण बोलावं ही चर्चा अपेक्षित असताना देखील आपण वेगळ्या चर्चा करून संस्थेला एक वेगळंच राजकीय वळण देण्याच्या उद्दिष्टाने आपण त्या पत्रकार परिषद घेतात। मला खरं तर आपल्या सर्वांना मी बोलण्या इतके नाही, मी तर अल्पसंख्याक समाजातून पुढे आलेलो आहे, मी सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्ते अल्पसंख्याक समाजातून मी पुढे आलेलो आहे। माझ्यासारख्याला त्या संस्थेवरती काम करावं का मी त्या संस्थेवरती जावं हा मूळ उद्देश माझा नाही, पण ज्याचं मेरिट त्या संस्थेसाठी आहे, जो त्या संस्थेवरती पात्रता म्हणून तो त्या संस्थेवर जाऊ शकतो, काम करू शकतो, अशा लोकांवरती त्या संस्थेवरती गेलं तर काय हरकत नाही। सभासद खुलं व्हावं, सभासद खुले झाल्यानंतर काय अडचण नाही। जे काही ठराविक मंडळी असतील ज्या शिक्षण बाबतीत त्यांचा घोर अभ्यास आहे,
जे काही नवीन नवीन उपक्रम राबवून या तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षणाचा नवीन काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी करतील असे मान्यवर मंडळी या ठिकाणी आपण घेतले तर काय अडचण येणार नाही. परंतु कोणीही उठावं आणि संस्थेवरती बोलावं. ही संस्था म्हणजे श्रमजीवी लोकांच्या घामातून त्यांच्या कष्टातून उभी राहिलेली संस्था आहे. याचा कोणीही मालक नाही. हे सर्व तालुक्याला देखील माहित आहे. संस्था एका परिवाराच्या ताब्यात देण्याचं काम आपण सर्वांनी, जे पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत, आपण सर्वांनी हे केलेलं आहे. आणि आता त्याच्यावरती ताशेर ओढण्यात म्हणजे तुम्हीच सत्ता त्यांच्या ताब्यात द्यायची आणि निवडणूक काय म्हणून तुम्हीच वेगळं काहीतरी चर्चा करायची, हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. संस्था ही गुण्यागोविंदाने आणि आनंदाने आपण सर्व तालुक्यातील जनतेने ती या ठिकाणी पाहिली पाहिजे. तिच्याकडे एक राजकीय अड्डा म्हणून न पाहता एक शिक्षणाचे ज्ञानगंगा म्हणून तिच्याकडे पाहिलं पाहिजे. संस्था म्हणजे हे साखर कारखाना नाहीये की यावर्षी बंद पडलं म्हणून पुढच्या वर्षी परत सुरू करता येईल. त्याच्यावरती हजारो गोरगरीब विद्यार्थी, हजारो गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी त्याच्या शिक्षणाचा त्याचे लाभ घेत आहेत. आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. खरं दुसरी गोष्ट अजून अशी आहे की त्यांची एक मागणी अशी आहे की ज्या लोकांचं याच्यामध्ये या संस्थेमध्ये योगदान राहिलेलं आहे, म्हणजे की लालसवडे असतील, यशवंतराव बांगले असतील, बोस नवले असतील, सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान राहिलेलं आहे. आणि त्यांचे अनुयायी किंवा त्यांच्याकडून प्रतिनिधित्व करणारे या ट्रस्टमध्ये, विश्वासांमध्ये असावं अशी गुरुगारांची मागणी आहे. तर तुम्ही त्या संदर्भात काय सांगा? 100% त्यांच्या मागणीला माझं समर्थन आहे. आदरणीय रावसाहेब विजय होते यांनी या संस्थेला फार मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्या कुटुंबातील तत्कालीन आदरणीय प्रेमानंद करतात अर्थात बाबूजी या ठिकाणी विश्वस्त म्हणून संस्कृत होते. अलीकडच्या काळामध्ये उत्कर्ष रुपोत्सवाला देखील या संस्थेवरती घेणं अभिप्रेत होतं, परंतु तसं काय झालेलं नाही. कारण मुळात उत्कर्षताई रूपात देखील एका फाउंडेशन उभं राहत नाही. उत्कर्षताई रूपात कधी संस्था चालकांच्या बाजूने बोलतात तर कधी आंदोलकांच्या बाजूने बोलतात. फिक्स फाउंडेशन असल्यामुळे कदाचित उत्कर्षताई रूपात त्या ठिकाणी समावेशन झालेलं नसावं असं माझ्यासाठी या ठिकाणी स्पष्ट वाटतं. आदरणीय अशोकराव बांगडे साहेब त्या संस्थेवरती कार्यकारी सदस्य होते, परंतु ज्यावेळेस आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेबांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आणि आंदोलनामध्ये आदरणीय गायकवाड साहेब विश्वस्त म्हणून होते, त्यांच्याबरोबर बांगडे साहेब असतील किंवा त्यांचे अनेक सहकारी कार्यकारी सदस्य होते, त्या सर्वांचे राजीनामे घेण्याचं काम या आमदार साहेबांनी व त्यांच्या बगलबच्च्यांनी केलं आणि त्यामुळे कदाचित त्यांचे पद राहून गेले असावेत असं माझं या ठिकाणी मत आहे. त्यांची मागणी अजून अशी होती किंवा या संस्थेचं सभासदत्व खुलं करावं अशी त्यांची मागणी होती. तुम्ही काय सांगाल याच्यावर? कारण तालुक्यामध्ये सुद्धा इतर शैक्षणिक संस्था आहेत, इतर संस्था आहेत, त्याबद्दल काय? 100% त्यांनी सभासदत्व खुलं करावं, परंतु सभासद घेण्याच्या एक त्यांनी क्रायटेरिया करावा की शिक्षणाच्या बाबतीत ज्या व्यक्तीचं ज्याला सभासद व्हायचे त्या व्यक्तीला शिक्षणाच्या बाबतीत काहीतरी नव्याने धोरण त्याच्याकडे आहे का, तो शिक्षण संस्थेवरती त्याला सभासद करून घ्यायचं, पण त्या पदासाठी तो लायक आहे का हा देखील आपण नियम केला पाहिजे. नाहीतर कोणी उठावा आणि त्या संस्थेचं कार्यकारिणी सदस्य व्हावं किंवा त्या संस्थेमध्ये सभासद व्हावं आणि संस्थेचं कार्यकारिणी सदस्य व्हावं आणि संस्था कशी बंद पडेल असं या ठिकाणी कोणी उपयोग करू नये. संस्थेचा सभासद खुला व्हावा या विचारात मी आहे, परंतु मेरिटनुसार त्या व्यक्तीला सभासद होण्याचा काहीतरी त्याच्या नियमावली असावी. परंतु शिक्षण संस्थेच्या बाबतीमध्ये काही ठराविक व्यक्ती या ठिकाणी या संस्थेवर बोलतात. खरं तर या तालुक्यात अनेक डॉक्टर झालेत, अनेक डॉक्टर होऊन गेले तालुक्यामध्ये, पण काही डॉक्टर मंडळींनी संस्थेच्या विषयी बोलतात आणि अलीगत या संस्थेच्या विषयातून बाजूला होतात. खरं तर माझ्या या सर्व डॉक्टर मंडळीचा विषय आहे की आपल्या कुटुंबातील किंवा आपल्या आजूबाजूला जे पत्रकार परिषदेमध्ये संबोधित करणारे लोक आहेत, आपल्या कुटुंबातील व्यक्ती किंवा आपल्या कुटुंबातला मुलगा त्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतोय का याचा खरं तर बारकाईने विचार करणे गरजेचं आहे. जी डॉक्टर मंडळी पत्रकार परिषदेला असतात त्या डॉक्टर मंडळींच्या कुटुंबातील सदस्य बाहेरगावी शिक्षणाला असतात. मला त्या सर्व डॉक्टर मंडळींना मला विचारायचं आहे, एक प्रश्न विचारायचा आहे की सुरुवातीला आपले मुलं आपण त्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणासाठी पाठवावी आणि मग त्या शिक्षण संस्थेवरती आपण बोलावं. आपण या तालुक्याचं नेतृत्व करतात, आपण या राज्याचं नेतृत्व करतात, अनेक मंडळी तालुक्यात राज्याचं कोणी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतं. त्या सर्व मंडळींना आणि पत्रकार परिषदेत उपस्थित असणाऱ्या सर्वांना माझा एक सवाल आहे की आपण या पत्रकार परिषदेत समोर येत असताना आपण स्वतःहून सांगावं की माझा मुलगा या महाविद्यालयामध्ये किंवा या महाविद्यालयाच्या अशा फॅकल्टीमध्ये शिकतोय आणि म्हणून मी या संस्थेविषयी बोलतोय. मी या संस्थेचा माजी विद्यार्थी म्हणून मला आत्मीयतेने बोलतोय. जर भविष्यामध्ये संस्थेविषयी काही जर राजकीय मंडळींनी जर काही त्याच्यामध्ये डाव आखण्याचा प्रयत्न केला तर माजी विद्यार्थी म्हणून आम्ही सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी एक संघ होऊन संस्थेच्या बचावासाठी आम्ही या ठिकाणी एक संघ लढणार आहोत. आम्हाला कुठल्याही राजकारणाची, कुठल्याही पदाची, कुठल्याही याची लालसा नाही, परंतु महाविद्यालय आणि संस्था ही एकोप्याने या तालुक्यासाठी उभी राहिलेली आहे. ती शेवटपर्यंत एकोप्यानेच राहावी आणि गोरगरीब मुलांना या ठिकाणी शिक्षण घेणं सोपं व्हावं यासाठी आमचा हा लढा आम्ही या ठिकाणी भविष्यात आम्ही उभा करण्याचे आमचा मानस आहे.
त्यानंतर हे जे काही आता जो कमी शायरणीवर जो आला खऱ्या अर्थानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित नवले असतील किंवा सदाशिव साबळे असतील यांनी हा विषय खऱ्या अर्थानं आयरणीवर आणला आणि याला खऱ्या अर्थानं हा विषय त्यानंतर हा ठिकाणी सुरू झाला. काय सांगायचं? खरं तर डॉक्टर अजितजी नवले साहेब राज्याचे नेतृत्व करतात. अकोले तालुक्याचे एक व्यक्तिमत्व असल्यामुळे खरं तर मला त्यांचा खूप मोठा अभिमान आहे. ते माझे ज्येष्ठ मार्गदर्शक देखील आहेत. परंतु डॉक्टर साहेबांचा मुलगा अकोले तालुका एज्युकेशन मध्ये शिक्षण घेत नाही. डॉक्टर साहेबांचा मुलगा बाहेर शिक्षण घेतो. डॉक्टर साहेबांच्या कुटुंबातील मुलं असतील, त्यांच्या या असतील कुटुंबातील परिवारातील मुलं असतील, ते देखील अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षण घेत नाही. ते आजच्या मित्र देखील बाहेर घेतात शिक्षण. त्यांनी या शिक्षण संस्थेवरती बोलावं, त्यांचा तो निश्चित अधिकार आहे. त्यांनी 100% संस्थेवरती बोलावं. परंतु आपला मुलगा देखील, आपल्या कुटुंबात सदस्य देखील या संस्थेमध्ये शिक्षण घेतील अशा स्वरूपात आपण देखील त्याची काहीतरी पुढील भविष्यामध्ये त्यांनी याची वाटचाल करावी असं मला वाटतं. काही दिवसापूर्वी हे जे नेते मंडळी आहेत या नेते मंडळांनी अगस्ती कारखान्यामध्ये परिवर्तन केलं आणि पिचडांचा पॅनल त्याचा दारून पराभव झाला. त्यानंतर कारखाना आम्ही चालवू अशा वल्गना केल्या. परंतु कारखान्याची अवस्था मात्र अतिशय दयनीय आहे. त्यावर मात्र हे नेते मंडळी कोणीच बोलत नाही. यावर काय सांगा? खरं तर अगस्ती सहकारी साखर कारखाना आजच्या मितीला शेवटची घटका या ठिकाणी मोजत आहे. निवडणूक कारखान्याची लागली आणि परिवर्तनाची नांदी म्हणून या अकोले विधानसभेनंतर कारखान्यामध्ये त्याचं परिवर्तन झालं. खरं तर आदरणीय सहकार मंत्री सीताराम पाटील गायकवाड साहेब या कारखान्याचं नेतृत्व करत होते आणि सर्वच मंडळी त्यांना साथ देत होती. पिसड साहेबांच्या तालमीत तयार झालेले आदरणीय गायकवाड साहेब या तालुक्याचं भूषण म्हणून सहकारातील एक सहकाररत्न म्हणून या ठिकाणी पुढे आलं. गायकवाड साहेब आहेत म्हणून हा सहकारी साखर कारखाना या ठिकाणी सुरू आहे. गायकवाड साहेबांनी जर सहकारी साखर कारखान्यातून काढता पाय घेतला तर आजच्या मित्राला सहकारी साखर कारखाना हा बंद पडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं साखर कारखान्याची जी अवस्था होणार आहे भविष्यामध्ये ती शिक्षण संस्थेची अवस्था होऊ नये हाच माझा या सर्वांना या ठिकाणी हात जोडून करण्याची नम्र विनंती आहे.